वयोवृद्ध झालेला असतो, म्हातारा झालेला असतो आणि त्याला अशी काळजी वाटू लागते की आता माझ्या माघारी ह्या राज्याचं कसं होईल. भविष्यात जर मी स्वर्गवासी झालो तर हे राज्य कोण चालवेल. मग हे राज्य चालवण्यासाठी एका चांगल्या व्यक्तीची गरज आहे. म्हणून राजा काय करतो, परीक्षा घ्यायचं ठरवतो. राजा काय करतो, परीक्षा घ्यायचं ठरवतो. एके दिवशी पहाटे लवकर उठतो आणि एका रस्त्यात थोडासा खड्डा काढतो आणि त्या खड्ड्यात की नाही एक दगड रोवतो आणि तो निघून येतो. आणि दिवसभर काय करतो तो, एका साध्या वेशात म्हणजे एक साधा शेतकरी सामान्य माणूस आहे असं दाखवून अशी कपडे घालून तो एका झाडाखाली बसतो आणि लांबून निरीक्षण करत असतो की त्या रस्त्यावरून कोण येत आहे, कोण जात आहे, कोण काय करते ते पाहत असतो. प्रत्येक व्यक्ती येत असते, त्या रस्त्यावरून जात असते. कोणाची गाडी काय होती, त्या दगडाला धडकते. तो माणूस चिडतो, काय हा मध्येच दगड आहे, मला ब्रेक लावायला लागला की नाही, माझी गाडी थांबवावी लागली की नाही, असं चिडतो. पुढे निघून जातो. चालत येणार दोन माणसं असतात, छान गप्पा मारत असतात, त्याच्या गप्पा रंगात आलेल्या असतात आणि एकाचं लक्ष नसतं, हेच लागती पड. तो ते इतका चिडतो, तो काय कळतं की नाही ह्या माणसांना, कोणी हा दगड मध्येच ठेवलाय असा म्हणतो आणि पुढे निघतो. त्याच्यानंतर मोठी फोर व्हीलर येते, कार येते, हो की नाही, आणि तिथे एवढी फास्ट असते की बस त्यांना थांबायला वेळच नसतो. तो तर फार चिडतो, कसला हा रस्ता, कसलं हे राज्य, रस्त्यात केवढे दगड आहेत, समजते की नाही असं तो चिडतो. थोडीशी गाडी बाजूला घेतो आणि निघून जातो. असं राजा सकाळपासून पाहत असतो. कोण सायकल स्वार असतो, कोण दुचाकी स्वार असतो, कोण फोर व्हीलरवाला असतो, कोण चालत जाणार असतो. प्रत्येक जणी तिथून जातो, प्रत्येकाला त्या दगडाचा त्रास होत असतो, पण एकही जणी थांबवत नाही, तो दगड उचलत नाही. त्याला प्रश्न पडतो की अरे ह्या राज्यात असं एक पण माणूस नाहीये का की तो दगड उचलेल. तो असा चिंताक्रांत झालेला असतो. तेवढ्या तिथून एक म्हणजे तरुण माणूस असतो आणि तो रस्त्याने चाललेला असतो. तो त्याच्या विचारातच असतो, फास्ट चाललेला असतो, पण मध्येच त्याला तो दगड दिसतो. दगड दिसला की तो काय करतो, थांबतो. तो इतरांसारखा मला लागले असं करून चिडत नाही किंवा कोणावर वैतागत नाही. तो थांबतो, त्याचं लक्ष असतं. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची ठेच लागलेली नाही, तो पडलेला नाही, त्या दगडामध्ये त्याला कोणताही अडथळा आलेला नसतो, पण त्याला तो दगड दिसलेला असतो. त्यामुळे तो काय करतो, अगोदरच थांबतो, तिथे जातो आणि तो दगड उचलतो, रस्त्याच्या एका बाजूला नेऊन ठेवतो आणि मग तिथे तो खड्डा राहतो ना. मग काय होईल त्या खड्ड्यात, पुन्हा माणसं पडतील, हो की नाही, पुन्हा काहीतरी ऍक्सिडेंट होती. मग तो काय करतो, शेजारचे थोडे छोटे मोठे दगड म्हणजे खडी असते ती गोळा करतो आणि त्या खड्ड्यात भरतो आणि निघून जातो. तो काय करतो, निघून जातो. आणि हे सगळं दृश्य राजा पाहत असतो. तो राजा असतो का, तर तो एक काय केलं असतो, साधा सामान्य शेतकऱ्याचा पोशाख परिधान केलेला एक साधा शेतकरी म्हणून तो झाडाखाली पाया बसलेला असतो. त्यामुळे कोणालाच माहित नसतं की या झाडाखाली राजा बसलेला आहे, राजा ह्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करतोय. याची कल्पना होती का कोणाला, नव्हती. पण राजा हे सगळं पाहत होता. आणि मग संध्याकाळ होती, अंधार पडू लागतो. राजा तिथून काय करतो, राजवाड्यात येतो आणि राजवाड्यात आल्यावर प्रधानांना बोलवतो, म्हणतो की जावा, ज्या कोणी त्या तरुणाने रस्त्यातला दगड उचललेला होता आणि तो खड्डा बुजवलेला होता, त्या तरुणाचं तो वर्णन करतो. त्या तरुणाचं नाव राजाला माहित असतं का, नाही. तर तो कसा असतो, कसा नाही, ह्याचं तो काय करतो, प्रधानाला वर्णन करतो की तो उंच होता, तरुण होता, गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला होता, खाली जांभळ्या रंगाची पॅन्ट होती, जे काही असेल असं तो वर्णन करतो. म्हणतो की जायचं रे इथं गावात शोधायचं ही व्यक्ती कोण आहे आणि माझ्यासमोर तिला हजर करायची. प्रधान विचारतच पडतो, हा राजा आता मी कोणाला शोधू, त्याच कोणी गुलाबी शर्ट घातला होता, हा कोण उंच असेल, याचं नाव तरी मला सांगावं की. प्रधान माहित असतो, पण राजाची आज्ञा असते, नाकारून चालत नाही. त्यामुळं तो काय करतो, ठीक आहे म्हणतो आणि गावात जातो. आणि त्याच्यामध्ये तुला 4-5 शिपाई घेतलेले असतात, चौघ 4 दिशेने जातात आणि शोधतात. आणि मग एका घरात तो तरुण दिसतो. त्या तरुणाला म्हणतात, चला तुम्हाला राजाने बोलवलेलं आहे. तू जरा घाबरतोच, बापरे राजाने बोलवले, माझी काही चूक झाली का, म्हणजे मला काही शिक्षा होणार आहे का.
राजा केव्हा बोलवतो रे? शिक्षा झाल्यावर, एक तर चांगलं काम केल्यावर किंवा हातून वाईट काहीतरी घडल्यावर दोनदाच बोलवलं जातं. तो वाटतं की काय माझ्या हातून तर आज काही चांगलं घडलेलीच नाहीये, मी काय फार मोठा पराक्रम कुठे गाजवलेला नाही, तो फार मोठी कामगिरी काही केलेली नाहीये, मला राजाने कशाला बोलवलं असेल? पण चूक म्हणाली तर माझ्या हातून काही चूक पण झालेली नाहीये, मी काय कोणाला मारलेलं नाही, कोणाची भांडणं झालेली नाहीये, कोणाची वस्तू चोरलेली नाहीये, मला राजाने कशाला बोलवलं असेल? तो सुरुवातीला जायला तयारच होत ना. तोच काय आपण तरी जाऊ करे, आपल्याला सुद्धा काय होईल? घाबरत भीती वाटेल ना, हो की नाही? अशा मनात अनेक शंका येतील, बापरे कशाला बोलवलं असेल. मग तो ही अशा अनेक शंका कुशंका मनात घेऊन शेवटी त्या प्रधान शिपायाबरोबर राजवाड्यात जातो. मग राजाने खूप मोठी सभा भरवलेली असते, गावातली सगळी मंडळी बोलवलेली असतात, खूप मोठी सभा भरवलेली असते, राजा सिंहासनावर बसलेला असतो आणि म्हणतो की आता तुमच्या समोर एक खूप मोठी महत्वाची बातमी देणार आहे, सांगणार आहे, मी काहीतरी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यांना खूप उत्सुकता असते, कारण इतर वेळी काहीतरी दौंडी असते अगोदर, उद्या असा कार्यक्रम होणार आहे किंवा ह्याच्यासाठी त्याच्यासाठी बोलवलेलं आहे. राजाने तर आज अचानक बोलवलेलं आहे. राजा म्हणतो तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे, मी तुमच्या समोर एक गोष्ट जाहीर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता असते, आपापसात कुजबुजत असतं, असं प्रत्येक जण एकमेकाला विचारत असतं. प्रत्येक जण असं प्रत्येक जण करतच असतं, हो की नाही? आणि मग तेवढ्यात काय होतं, प्रधान शिपाई आणि तो तरुण माणूस राजवाड्यात येत असतात, त्यांचं आगमन झालेलं असतं. राजा मग काय करतो माहिती का, उठून म्हणतो सगळ्यांना त्या तरुणाचं स्वागत करा, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जातं. आपल्या गावाला विशेष वाटतो, अरे हा तर साधा आपल्या गावचा माणूस आहे, आणि मग ह्याचं काय एवढं अभिनंदन, काय एवढं टाळ्यांच्या गजरात कौतुक चाललंय. मग राजाने त्याच्या शेजारी एक छोटं सिंहासन मागवतो आणि त्या सिंहासनावर त्याला बसवलं जातो. किती छान ना, हो की नाही? सगळ्यांना प्रश्न पडतो की मला का सिंहासनावर बसवलंय? आणि मग राजा सांगतो की मी आता वयोवृद्ध झालेला आहे आणि माझ्यानंतर हे राज्य कोणीतरी चालवलंच पाहिजे की नाही. आता हे राज्य चालवण्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे, मला ह्याची निवड करायची होती. म्हणून मी काय केलं, आज पहाटे उठून मी रस्त्यात एक खड्डा काढला, त्याच्यात एक दगड रोवला होता, असा उंच होता, मोठा होता, की तो जाणारा येणारा त्रासदायकच होता. मग ह्यावरून कोण कोण धडकलं, कोण गेलं, कोण पडलं, कोणाला लागलं, हो की नाही? कोण सायकल सवार होता, कोण दुचाकीवाला होता, कोण फोर व्हीलरवाला होता, कोण चालत जाणार होते. म्हटलं मी सगळ्यांना पाहिलं, पण कोणीही उचलून तो दगड बाजूला केलेला नाही. प्रत्येक जण कसा करत होता, स्वतःपुरता विचार करत होता, चल मला लागले ना लागू दे, आता मी निघाले ना पुढे, मग मागच्या येणाऱ्याला लागू दे ना, तर तो आणखी पडू दे. मग ते प्रत्येकाने असा विचार केला का की अरे मला लागले, इतरांना नको लागायला, मग आपण तो दगड काय करूया, बाजूला ठेवूया, असं कोणी विचार केला का? जो नेहमी दुसऱ्यांचा विचार करत नाही तो काय राज्याचा विचार करणार आहे, करेल का? तो गावाचा विचार करेल का? नाही. पण एकमेव अशी एक व्यक्ती होती की तिने काय केलं, तो दगड उचलला, रस्त्याच्या बाजूला ठेवला आणि त्याला पुन्हा ते काय जाणवलं की अरे इथं हा खड्डा तयार झालाय, मग ह्या खड्ड्यात सुद्धा कोणीतरी पडू शकतं, धोका निर्माण होऊ शकतो. मग त्याने काय केलं, बाजूची खडी मुरुम वगैरे आणून गोळा करून ते टाकलं आणि लेवल केली. आणि मग राजाने ते सगळी घडलेली हकीकत सगळ्या जनतेसमोर सांगितली. म्हणजे जे कोण पडलं होतं तिथून गेलं होतं त्या सगळ्यांनी इतका पश्चाताप झाला की बापरे, आपल्याला का सुचलं नाही, आपण का केलं नाही, आपण जर दगड उचलला असतो तर आज आपण राज्याचा ह्या राजा बनलो असतो, असं प्रत्येकाला मनातून वाटू लागलं. पण वेळ निघून गेली होती, वाटून काय उपयोग आहे का? मग कृती जर योग्य वेळी झाली असती तर त्याचा फायदा झाला असता की नाही. म्हणून म्हणतात ना, वराती मागून घोडा, वरात निघून गेली आणि एक नाही 10 घोडे आणले, काय उपयोग आहे का? तसं झालं होतं. आणि मग राजाने काय केलं, त्या तरुणाला सगळ्यांसमोर उभं केलं आणि हा इथून पण आपल्या राज्याचा सगळा राज्यकारभार पाहिला, आपल्या राज्याचा नवीन राजा म्हणून घोषित केलं आणि त्याच्या हाती सगळी राज्याची सूत्र सुपूर्द केली. ठीक आहे, याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं सांगा, तुम्हाला काय वाटतं याच्यातून? कधीही स्वतःचा विचार करू नये, दुसऱ्यांबद्दल पण विचार करावे.
आळशीपणा करू नये. बरं अजून काय विचार करत होता तुम्ही? टीचर कधीही दुसऱ्याला दुःख देऊ नये. बरं ह्याच्यात दुःख द्यायचा विषय नव्हताच ना. त्याने बरोबर सांगितलं की स्वतःपुरता कधीही विचार करायचा नाही. जो दुसऱ्यासाठी जगला तो सगळ्यांसाठी जगला, तो स्वतःसाठी जगला. पण जो स्वतःसाठी जगतो ना तो दुसऱ्यासाठी कधीही जगू शकत नाही. म्हणजे कोणतीही कृती करत असताना, कोणतंही काम करत असताना म्हणजे प्रत्येक वेळेला माझा फायदा होईल असं कधीही पाहिजे नाही. तर बऱ्याच वेळा त्याच्यातून इतरांचा सुद्धा फायदा होणार असतो. प्रत्येक वेळा आपला फायदा झालाच पाहिजे असं आहे का? नाही. शेतकरी धान्य पेरतो, खूप कष्ट करतो आणि सगळी 20-25 पोती धान्य घरात आणतो. सगळी स्वतःसाठी ठेवतो का? नाही. मग काय करतो रे तो? थोडी विकतो. मग तो तिथं विचार करतो का? नाही. असं जीवन जगता आलं पाहिजे. कधी प्रत्येक क्षणाला असं ध्यानात ठेवायचं की माझी इथं परीक्षा आहे. परीक्षा आहे म्हणजे माझ्याकडून काहीतरी पुढचं निरीक्षण करतोय, कोणतरी माझ्यावर लक्ष ठेवतोय. मी कसा राहतोय, कसा वागतोय, कसा बोलतोय, काय वागतोय ह्याची कोणतरी नोंद घेते. म्हणजे आपल्या हातून नेहमी चांगलं काम होतं. आपण कधी खोटं बोललं जाणार नाही, वाईट काम केलं जाणार नाही. म्हणजे आपल्या हातून नेहमी सत्कार्य घडेल, चांगले विचार येतील, चांगली कृती घडेल. त्यामुळे नेहमी कसं करायचं? चांगलं वागायचं. चांगलं वागायचं आणि चांगलं काम करायचं. ओके.